भाऊ बहिणीच्या अतूट नात्याचा सण म्हणजे रक्षाबंधन। गुंडाळ तालुका राधानगरीतून सकाळी 11 वाजता त्यांची बहीण शालाबाई कोथळकर ह्या भावाला राखी बांधून त्यांना दीर्घायुष्य लाभावे यासाठी शिरगाव इथे आल्या होत्या। बहिणीने भावाला राखी बांधली, औषणही केले, त्यांच्या गप्पाही रंगल्या। गप्पा मारून झाल्यावर भाऊ वैरण आणण्यासाठी घरातून गेला आणि चक्कर येऊन पडला। शेतातच तो बेशुद्ध अवस्थेत सापडला। गावकऱ्यांनी बहिणीसमोर त्याला दवाखान्यात नेले, मात्र दुर्दैवाने दवाखान्यातून त्याचा मृतदेह घरी आला। भाऊ बहिणीच्या अतूट नात्याच्या सणाच्या दिवशीच एका भावाचा बहिणीसमोर दुर्दैवी मृत्यू झाला। येथील महादेव पांडुरंग पाटील वय 51 हे सकाळी 11 वाजता बहिणीकडून राखी बांधून औषण करून घेऊन पठार नावाच्या शेतात वैरण आणण्यासाठी गेले होते। वैरण घेऊन येताना ते बांधावर पडले। बराच वेळ घरी आले नसल्याने घरातील लोकांनी त्यांचा शोध घेतला असता ते शेतात बेशुद्ध अवस्थेत आढळून आले। त्यांना भोगवती येथील खासगी दवाखान्यात नेण्यात आले। पुढे राधानगरीतील ग्रामीण रुग्णालयात त्यांना उपचारासाठी दाखल केले, मात्र तेथील डॉक्टरांनी त्यांचा मृत्यू झाल्याचे घोषित केले। पाटील यांच्या मागे पत्नी, 2 मुली, मुलगा असा परिवार आहे। दरम्यान भावाला राखी बांधण्यासाठी महादेव यांची बहीण गुंडाळ इथून आली असल्याने नणंद आल्यावर महादेव यांची पत्नी आपल्या भावाला राखी बांधण्यासाठी दामोड येथे माहेरी गेल्या होत्या। त्याही माहेरच्या कुटुंबासमेत आनंदात होत्या, पण अचानक ही धक्कादायक बातमी त्यांच्या कानावर आली आणि त्या पुरत्या कोलमडून पडल्या।